युद्धाची आग आता आणखीन भडकली आहे। मध्य पूर्वेतील युद्ध आता हिंद महासागरापर्यंत पसरलंय। इराणकडून अमेरिका ब्रिटनच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा सतत सुरू आहे। दुबईत शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती। मध्य पूर्वेतील युद्ध अधिकच चिघळतंय। शनिवारी खरतर इराणने हिंद महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर 2 मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। या हल्ल्यानंतर लगेचच दुबईतील हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले। हिंद महासागरातील हे युद्ध अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका इरिस देना बुडवल्यानंतर आणखी वाढले। अमेरिकेच्या या हल्ल्यात 85हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती। इंधन तुटवड्याचा परिवहन सेवेवर काहीच परिणाम नाही अशी ग्वाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। आखाती देशातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच महाराष्ट्रातील सार्वजनिक परिवहन सेवेवर याचा कोणताही परिणाम होऊ देणार नाही अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। बघा, आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पूर्ण देशावर त्याचा परिणाम होतोय। ही वस्तुस्थिती आहे की परिणाम हा पेट्रोल किंवा आखाती देशातल्या युद्धामुळे बाकीच्या गॅस किंवा इतर तुटवड्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतोय। साधारणतः 2 महिने पुरेल एवढा साठा, तेल साठा आपल्याकडे असल्या कारणानं राज्य परिवहन विभाग किंवा आपली जी स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ती कुठल्याही प्रकारे थांबणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय। गॅसच्या ब्लॅकमेलिंगवर नियंत्रण आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी आणलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।